नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या NLM या योजनेच्या धर्तीवर आणलेली आहे। अतिशय महत्त्वाकांक्षी ही ग्रामीण भागातील तरुणांसाठी असेल, ग्रामीण भागातील लोकांसाठी ही योजना मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी त्याचा GR काढलेला होता। जवळजवळ बरेच दिवस झाले ही योजना चालू होणार होती, परंतु काही तांत्रिक कारणामुळे अजूनही या योजनेचं जे काही ॲप्लिकेशन आहे ती आता चालू झालेलं नाही। आता ही जी योजना आहे याच्यामध्ये 5 ते 6 योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला दुधाळ जनावरे असतील, गाई म्हशी, त्यानंतर तुम्ही वराह पालन असेल, कुक्कुटपालन असेल, शेळी मेंढी असेल आणि इतर प्रकारचं देखील तुम्ही या ठिकाणी त्यानंतर कडबा कुट्टे असेल, अशा या योजनेचा तुम्हाला मुरघास सारख्या योजना असतील याचा याच्यामध्ये समावेश आहे। आता या योजनेचं स्वरूप असेल, या योजनेचे निकष असतील, या योजनेच्या अटी काय असतील हे आपण गेल्या वेळेस देखील पाहिलेलं होतं। परंतु आता फक्त शेळी मेंढीच्या ज्या काही योजना आहेत तर त्याचे निकष असतील, अटी असतील, तर ते नेमके काय आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला 50 शेळ्या जो हा प्रोजेक्ट आहे शेळ्या मेंढ्यांसाठी, म्हणजे 50 शेळ्या आणि 5 बोकड किंवा 50 मेंढ्या आणि 5 मेंढे, तर हा जो प्रोजेक्ट आहे याच्यासाठी तुम्हाला जी काय टोटल कॉस्ट आहे ती 11,38,000 रुपयापर्यंत तुम्हाला हा प्रोजेक्ट करता येणार आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर सर्वसाधारण जे असतील त्यांच्यासाठी 50% सबसिडी आहे आणि जे SC असतील, अनुसूचित जाती जमाती असेल, त्यांच्यासाठी 75% या ठिकाणी सबसिडी आहे। आता याच्यामध्ये बघा, जो काय निवडीचा प्राधान्यक्रम आहे तर तो निवडीचा प्राधान्यक्रम कसा असणार आहे, तर याच्यामध्ये अत्यल्प शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 2.5 एकरापेक्षा कमी क्षेत्र आहे, म्हणजे 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र आहे, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। त्यानंतर अल्प शेतकरी, याच्यामध्ये 2 हेक्टरपेक्षा ज्यांना कमी जमीन आहे असे शेतकरी, त्यानंतर अपंग असतील यांच्यासाठी देखील 5% या ठिकाणी जागा रिक्त ठेवणार आहेत अपंगांसाठी। तर याच्यामध्ये अपंगाचं त्यांना प्रमाणपत्र देखील असलं पाहिजे, जिल्हा शल्यचिकित्सक यांचं, आणि अपंगत्व हे 40%पेक्षा जास्त असलेलं पाहिजे। त्यानंतर बघा, तुमचा जो काही महिला बचत गट असेल त्यांना सुद्धा 30% प्राधान्य आहे, म्हणजे 100 अर्ज आले तर त्यातील 30 हे अर्ज हे महिला बचत गटातून घेतले जाणार आहेत। त्याच्यामुळं ज्यांनी महिला बचत गटातून त्या ठिकाणी अर्ज करत असेल तर ते या महिला बचत गटाचे सदस्य आहेत असं देखील त्या ठिकाणी प्रमाणपत्र त्यांना देणं बंधनकारक असणार आहे। त्यानंतर जे महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला हा पडतो की याचं डॉक्युमेंट नेमकं काय लागणार आहे, तर याच्यामध्ये बघा, पहिली गोष्ट तुम्हाला 7/12 आणि 8 लागणार आहे। आता समजा एखाद्या शेतकऱ्याकडे किंवा एखाद्या ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे जर 7/12 म्हणजे जमीन नसेल तर तो सुद्धा पर्याय आहे। तर तुम्ही त्या ठिकाणी 5 वर्षाचा करार करून त्या ठिकाणी जमीन भाड्याने घेऊ शकता आणि त्यानंतर अप्लाय देखील करू शकता। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ट्रेनिंग सर्टिफिकेट असलं पाहिजे, तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असलेलं पाहिजे। आता ते प्रमाणपत्र जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते पशुसंवर्धन विभागात जो काय तुमच्या एरियामध्ये असेल त्यांच्याकडून घेतलं तरी चालतं। त्यानंतर तुमच्याकडे शेळी मेंढी तुम्हाला जर करायचं असेल तर त्याचा तुम्हाला 2 वर्षाचा कमीत कमी अनुभव असलेलं देखील प्रमाणपत्र आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचं असलेलं पाहिजे। तर अशा प्रकारचे जे काही इतर तुम्हाला डॉक्युमेंट असतात, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तर हे तर रेग्युलर डॉक्युमेंट तुम्हाला लागणारच आहेत। त्याच्यामुळे ही जी सबसिडी आहे ती आता तुम्हाला 2 टप्प्यामध्ये भेटणार आहे। म्हणजे तुमचा प्रोजेक्ट हा 11,38,000 आहे शेळी मेंढीचा। त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये सीड करावं लागणार आहे, गव्हाणी करावं लागणार आहे। तर अशा तो प्रोजेक्ट तुम्ही उभा केल्यानंतर तुम्हाला ते 50% रक्कम म्हणजे अनुदानाच्या 25% रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। आणि तुम्ही ज्या वेळेस त्याच्यानंतर शेळ्या आल्या त्याच्यानंतर त्या शेळ्यांचा तुम्हाला कमीत कमी 3 वर्षाचा इन्शुरन्स काढायचा आहे। तर तो इन्शुरन्स पूर्ण झाल्यानंतर म्हणजे इन्शुरन्स काढल्यानंतरच तुम्हाला राहिलेली 25% रक्कम भेटणार आहे। असं तुम्ही 50%चं 2 टप्प्यामध्ये तुम्हाला वितरण केलं जाणार आहे। आता याच्यामध्ये जर 50% समजा तुम्हाला अनुदान, समजा तुम्ही 50% अनुदान घेतलं, मग इतर 50%ची जी काय रक्कम आहे त्याचं काय, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बँकेचं कुठल्याही कर्ज करू शकता।
कर्ज करू शकता किंवा तुम्हाला तुमची स्वतःची रक्कम देखील तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. परंतु अशा प्रकारचा हा महत्वाकांक्षी असा प्रकल्प हा ग्रामीण भागातील तरुणांसाठी असेल, युवकांसाठी असेल, हा शासनाने उभारलेला आहे. आता याचे अर्ज दिनांक 19 म्हणजे आज 20 ऑगस्ट 2026 आजपर्यंत तरी या योजनेचे अर्ज हे आता चालू झालेले नाहीत. आता त्याचं पोर्टल जे आहे महाडीबीटी 2.0 हे पोर्टल चालू झालेलं आहे. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही पोर्टलवर जाऊन अर्ज करण्याची प्रक्रिया करतात त्यावेळेस तो अर्ज अपलोड होत नाही, त्याच्यामध्ये खूप एरर येत आहेत. त्याच्यामुळे आता तरी हे जे काही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे ते आता चालू झालेली नाही आणि याविषयी जर अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.